आपण इकडून चालायला सुरुवात करतो तर पुढे आल्यानंतर असं हा जो ट्रॅक आहे हा टेकडीकडे येतो. मगाशी बघितलं आपण इथूनच वरच्या बाजूला मंदिराकडे गेलो. मी आता मंदिराकडून पुन्हा माझ्या वाहनाच्या दिशेने येतोय. इथे आल्यानंतर पुन्हा हा उप ट्रॅक म्हणता येईल, उपरस्ता म्हणता येईल. हा देखील खाली आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराकडे घेऊन जातो. हा रस्ता खूप सुंदर असल्यामुळे मी आपल्याला हा दाखवतोय. मगाशी बघितलं ही बांधकामं वगैरे सुरू आहेत. पलीकडेच मी माझं वाहन पार्क केलेलं आहे. आपण आपलं वाहन अगदी टेकडीच्या पायथ्याशी आणू शकतो. अशी दाट सावली आहे, वाऱ्याची झुळूक आता आलेली आहे. मी 1 तासापासून व्यायाम करत होतो आणि शेवटचा राऊंड पूर्ण करताना माझ्या असं लक्षात आलं की आपल्या सगळ्या मित्रांना आणि नाशिककरांना आणि सगळ्यांनाच ही माहिती कळावी, हे इथलं वातावरण दिसावं. खूप लांब जाण्याची आवश्यकता नाही आहे. खूप लांब जाऊन खूप गर्दी आणि परत पोहोचणं, जाणं येणं अशा पद्धतीचं आपल्याला कधी कधी लांब जाऊन मनस्तापसुद्धा होतो. पण जवळच आनंद जर घ्यायचा असेल तर एक उत्तम ठिकाण आहे. आता हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं की आपल्यापैकी अनेकांना यातून स्फूर्ती मिळेल. नुकताच पाऊस संपून गेलाय आणि सर्व हिरवंगार झालंय, गवत देखील वाढलंय. पुढे नंतर हे गवत कापलं जातं आणि वर्षभर इथलं वातावरण जे आहे हे आपल्याला प्रेरणा देतं. अतिशय सुंदर आहे. हा रस्ता इथून पुढे गेल्यानंतर पुन्हा खाली जातो, जॉईन होतो. आता आपण तो बघूया थोडक्यामध्ये. पण इथून चालताना आपण थकलो आहोत असं वाटत नाही. इतकं सुंदर वातावरण या अमृत उद्यान टेकडीवरती आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा हा प्रकल्प आहे. नाशिक महापालिका त्यामध्ये सामील आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी असा उद्देश ह्या वन उद्यान निर्मितीमागे आहे असं मी कधीतरी ऐकलेलं होतं. तर नक्कीच हा हेतू शासनाचा सफल होताना आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. खूप सुंदर वातावरण आहे. नुसती झाडी जरी आपण बघितली, वेगवेगळ्या प्रकारची झाडी लावलेली आहे आणि आता ती झाडं खूप वाढलेली आहेत. पलीकडे हे बांबूचं पण बेटं झालेली आहेत. बांबूची दाट बेटं आपल्याला दिसतात. आणि आपण एक वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत. शहराच्या अतिशय जवळ, म्हणजे नाशिक शहरापासून 5 किलोमीटर असेल. शहराच्या जवळ असं हे दाट झाडी आहे. या ठिकाणी हे बांबूचं बेट आपण बघा. आणि तो पलीकडे जो आता आपल्याला रस्ता दिसतोय तिथे हे सगळं संपतं आणि तिथून सुरुवात देखील होते. अशा पद्धतीचं हे अमृत उद्यान आहे. जरूर या, भेट द्या. नमस्कार.